तर तुमची मुलं कुठे जात आहेत, काय करतायत, ती रात्री जर पार्टीला जात असतील तर कुठल्या पार्टीला जात आहेत, तिथे काय करतायत याकडे जरा नीट लक्ष द्या. कारण मुंबईत एक धक्कादायक पार्टी झाली आणि या पार्टीमध्ये बिनदिक्कत ड्रग्सची विक्री केली जात होती. पार्टीत आलेल्या अनेक तरुणांनी ही ड्रग्स घेतली आणि ही ड्रग्स घेऊन कॉलेजमधल्या दोघांचा मृत्यू झालाय. एका तरुणीवर अजूनही उपचार सुरू आहेत. या पार्टीत ड्रग्स विकले जात असल्याचा भांडाफोड नेमका कसा झाला आणि पार्टीत नेमकं काय काय सुरू होतं बघूया या पार्टीमधली इनसाइड स्टोरी. मुंबईत मृत्यूची कॉन्सर्ट आणि नशेचा बाजार. ड्रग्सच्या ओव्हरडोसनं दोघांचा मृत्यू, एकीवर उपचार. कानठळ्या बसवणारं म्युझिक, त्यापेक्षाही जास्त डोळ्यांसमोरचा झगमगाट, बेधुंदीची नशा आणि त्याच बेधुंद नशेत सर्रास सुरू होता ड्रग्सचा कारभार. मुंबईतल्या गोरेगाव मधल्या नेस्कोतलं हे म्युझिक कॉन्सर्ट कसलं, ड्रग्सची पार्टीच. शनिवारी रात्री 999 लाईव्ह नावाची डीजे कॉन्सर्ट नेस्को मध्ये सुरू होती. जवळपास 4,500 तरुण तरुणींनी या कॉन्सर्टचं तिकीट घेतलं होतं. गर्दी एवढी होती की अनेक जण बॅरिकेड्सवरनं उड्या मारून कॉन्सर्टमध्ये घुसत होते. याच पार्टीमध्ये काही ड्रग पेडलर्स घुसले. ड्रग पेडलर्सनी कॉलेजच्या तरुणांना ड्रग्सची पाकिटं दिली. कॉलेजमधल्या अनेक तरुणांनी पार्टीत ड्रग्स घेतले आणि बेधुंद होऊन नाचले. एकीकडे मद्याचे पाट वाहत होते तर दुसरीकडे ड्रग्सच्या पुड्या इकडून तिकडे सरकत होत्या. 3-4 तासानंतर कॉन्सर्ट संपली. कॉन्सर्ट संपल्यानंतर काही तरुण तरुणी अक्षरशः बेशुद्ध अवस्थेत नेस्कोमध्ये पडलेले होते. बेशुद्ध झालेल्या तरुणांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आलं. त्यापैकी एक तरुण तर एक तरुणी आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या मी गोरेगावच्या नेस्को सेंटर बाहेर आहे. याच नेस्को सेंटरमध्ये शनिवारी रात्री 11 एप्रिलला एका इटालियन बँडचं कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. तब्बल 4,500 तिकीटं मुंबईत या कॉन्सर्टची विकण्यात आली होती आणि यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी झाली होती कॉन्सर्ट बघण्यासाठी. आणि याच ठिकाणी अंमली पदार्थ देखील विकण्यात आले होते आणि ज्याच्या अतिसेवनामुळे ही कॉन्सर्ट संपल्यानंतर काही तरुण तरुणी बेशुद्ध अवस्थेत ज्या हॉलमध्ये वेअरहाऊस नावाचा हॉल आहे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये, त्या वेअरहाऊसमध्ये बेशुद्ध अवस्थेत अत्यावस्थ अवस्थेमध्ये आढळून आले. आणि यापैकी एका 28 वर्षीय तरुण आणि एक 24 वर्षीय तरुणी या दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि एक तरुणी अजूनही गंभीर अवस्थेत आणि अत्यावस्थ अवस्थेत आहे, जिच्यावरती उपचार सुरू आहे. गोरेगावमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटरकडनं लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. नेस्कोतल्या कॉन्सर्टसाठी 3,000 ते 4,000 तरुण तरुणींची गर्दी झाली होती. अति मद्यपान आणि ड्रग्ज सेवनामुळे तरुण तरुणींना त्रास होऊ लागला. पार्टी संपल्यानंतर अनेक जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. लाईफलाईन रुग्णालयात दाखल केल्यावर एकाचा सोमवारी मृत्यू झाला तर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तरुणीचाही सोमवारी मृत्यू झाला. आणखी एका तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी कॉन्सर्टचे आयोजक आणि नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत. त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे. नेस्को ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या आनंद पटेलला कल्याणमधनं पहाटे 5 वाजता